जयडे तू घरी जा. मामीने बघितलं तर घोळ होईल. पण तुम्ही येणार आहे ना घरी? अगं आता दागिन्याचं काय जुळलं नाही म्हणल्यावर पैशाची काहीतरी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे ना. जा तू. ठीक आहे, पण तुम्ही लवकर या घरी. हा जा तू. आधी दागिने मिळत नव्हते, तर दागिने मिळाले तर पैसे मिळत नाहीत. हे सगळं त्या शितलीमुळे झालंय. तिच्यामुळे माझा हात मुरगळलाय. माझा हात मुरगळला नसतं तर ही वेळ आलीच नसती माझ्यावर. टॅलेंट, तुझ्यामुळं मी गाडीला ब्रेक लावून बसलोय. तुझ्यामुळं ते बाईकवालं पोरग वाचले. भैया प्रत्येक ठिकाणी तुम्हीच जायचं असं नसतं. चम्याला पाठवलंय ना, तू घेऊन येईल की त्याला. ओ सोडा, ओ मी काय केलंय? ओ भैया योच ते हनुकुमार. मी काय केलं नाही हो. बोलायला सांगितलं नाही. का बोलला? हा, मी सांगितल्याशिवाय बोलायचं नाही. हं? बोल, शीतलच्या घराबाहेर काय करत होतास? आवाज आवाज कुठे आहे? तुम्हीच म्हणला की सांगितल्याशिवाय बोलायचं नाही म्हणून. आता बोल, शीतलच्या घराबाहेर काय करत होतास? मी शीतलला प्रपोज केला ना. कुणाचा केला? माझाच केला. का केला? आवडते मला ती. का आवडती? माझं प्रेम आहे तिच्यावर. का प्रेम आहे? आवडते म्हणूनच की. तिला माझ्याशिवाय दुसरं कोण आवडून घ्यायचं नाही. ती माझ्याशिवाय दुसरं कोणाला आवडलेली मला आवडणार नाही. लई हॉर्न वाजवत होता त्याच्या दारात. जमे त्याला इतकं हाना की याच्या तोंडातून आवाज नाही, हॉर्न बाहेर पडला पाहिजे. कसं कसा? भैया आज एक आला, एकाचे 10 आणि 10चे 100 व्हायला वेळ लागणार नाही. आपण किती जणांना थांबवणार? टोले ना काय ओळखताय ना? अरे पेपर कुठे आहे आजचा? असं नाही तिथं खाटावर. अरे गावा ना. आणि तू का दुकान उघडतोस? आप्पा कुठे गेलाय? झोपलाय अजून. काल एक दिवस आमच्यावर रानात आला तर बारजी अंजारलाय. रात्री डोक्याला बाम लावून झोपलाय, ते अजून उठलाच नाही. अरे आप्पाला जमत नाहीत रानातली काम, तर कशाला पळण नेतोस तू त्याला? ना सगळी नाटके येते, सगळे जमते त्याला. बर, पेपरवाल्यानं पेपर टाकलाय का आजचा? टाकलाय की. थांबा बघतो मी. नको मी शोधतो, तू दुकान उघड. ना हा. शीतल पेपर वाचती, पेपर. कमालच आहे. बघा की. शीतल, आज चक्क पेपर वाचतेस? हो. काय भविष्य बघतेस का काय त्यात? नाही. मग
तू काय बातम्या एवढ्या आवडीनं वाचणार नाहीस. जगात काय चाललंय त्याच्याबद्दल तुला काय घेणं देणं नसतं. मग आज अचानक पेपरात कसं काय डोकं खुपसलेस? ना जाहिराती वाचत असेल जाहिराती. अगं बोल की काय वाचतीस? नाना, सोन्याचा भाव कुठे लिहिला असतो? आता तुला काय करायचं सोन्याचे भाव? नाही म्हणजे जगात काय चाललंय माहित पाहिजे ना आपल्याला. म्हणून सोन्याचा भाव बघतीस होय? हा, राहू द्या. घ्या, तुम्हीच वाचून सांगा मला नंतर. हा अवघड आहे या पोरीच. काय हिच्या मनात आहे तिथे पांडुरंगालाच ठाव. नाना येऊ का? या बापू, काय म्हणताय? काय म्हणणार आहे? काम होते. बसा की. काय काम काढले आणि काय रावल्या? अरे असा गंजीवर का फिरायला लागलाय? हेच याच्यासाठीच इथं आलो होतो. म्हणजे काय झालं काय कळत नाही. ह्यो रावल्या 2-4 दिवस झाले शर्टच घालत. तुम्ही जरा त्याला समजावून सांगा. आम्ही सांगून दमलो. काय रावल्या? अरे शर्ट का घालनास? हा सांग की तुझी काय अडचण असेल ती. काय पण म्हणा अक्का, आईच्या चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी असते मला. होय ग, काहीतरी जादूच आहे बाई या चुलीची. होय, नुसतं दूध जरी आटवलं ना तरी बासुंदी सारखं गोड लागतंय. पण तुमच्या दोघींचं पण कौतुक आहे. तुमच्या हातापायी आपलं जुनं 3 खोल्यांचं साधं घर नव्यानं उभं राहिलं की. आणि शेणानं सारवलेल्या जिमनीऐवजी टाईल बसवली. पण आईच्या चुलीला मात्र तुम्ही दोघींनी धक्का लागू दिला नाही. अहो अक्का, तुम्ही आणि आईने दोघींनी मिळून हे घर उभं केलं. अहो आमचं ही तर म्हणतात चुलीव काय पण बनवलं तर आईने बनवल्यासारखंच वाटतंय. मग आता सांगा, आम्ही दोघी कसं म्हणणार बरं चूल काढा म्हणून? काके, काय एक विचारायचं होतं. विचार की मग. सोन्याचा भाव काय असेल ग? 30,000 चालला असेल तोळ्याला. तोळा म्हणजे? अगं तोळा म्हणजे 10 ग्रॅम. पण सोन्याचं पण लई बघून घ्यावं लागतंय बघ. म्हणजे 22 कॅरेट 24 कॅरेट असलं बी असतंय त्यात. होय, म्हणजे? अगं म्हणजे सोनं किती चांगलं आहे किती चोख आहे हे ठरतं त्यावरनं. मंगळसूत्र साधारण कितीपर्यंत येत असेल? ती आता असं कसं सांगता येईल बरं? ती तोळ्यावर ठरतं ना. म्हणजे त्यात पण लय वेगळे वेगळे प्रकार असतात. ती माझी मावशी नाही का, तिची पोरगी, त्याने अकलूजला जाऊन मंगळसूत्र केलं. ती कसलं म्हणायचं, डबल मण्याच्या माळ्याचं का काहीतरी. अगं 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र घडणावर सकट 90च्या पुढे गेलं. 90,000? हा, 90,000. अगं 90? पण साधं मंगळसूत्र कितीपर्यंत येत असेल? ती आपल्या घेण्यावर आहे. म्हणजे बघ अगदी 20-30 हजारापासनं पुढं आपलं बजेट असेल तसं. आणि पैसे काय हो, नुसतं त्या डिझाईनलाच जातात. की सोनं सगळं सारखंच असतं. होय, आणि सोन्याचे भाव तर काय तासाला वाढायला लागलेत. हो, शीतल गेली की आणि आपण दोघी नुसतंच बोलतोय. काय म्हणत होती ग ती? काय नाही हो, सोन्याचा भाव विचारत होती. हा, आणि ती मंगळसूत्र काय असतंय कसं असतंय ती विचारत होती. एक गोष्ट तुमच्या ध्यानात आलीये का? काय? शीतल मंगळसूत्राची चौकशी करते. काय अक्का, आता आम्हीच तुम्हाला सांगितलं की ती मंगळसूत्राचं विचारत होती म्हणून. अगं तसं नाही, पण ती चौकशी का करत असेल? अहो असंच विचारत असेल. असंच नाही, काय तर तिच्या डोक्यात चालू असणार आहे. अक्का तसं काय नाही बरं का, तुम्ही लई विचार करतासा बघा सारखं सारखं. तुमच्याच मनात ना काहीतरी काहीतरी येत असत. एवढा विचार करू नका असा, नाहीतर उद्याच्याला सातारला पाटलाच्या दवाखान्यात न्यायला लागल. तुम्हाला गंमत सुचते वय, पण तिच्या डोक्यात काय तरी वेगळं चालू असणार. जाऊ द्या अक्का, तुम्ही नका काळजी करू. चल ग, लय कामं पडलेत. वाले
सौरभ, अरे सौरभ जरा इकडे ये. काय ग? सा जरा यास्मीला बोलू ना. ए मी नाही जाणार. तायडीला सांग की फोन करायला. अरे तिला कळू नये म्हणून तर तुला सांगते ना. अगं पण तू आता नाटक बंद कर, नाहीतर फुकणीने मारी. जातो बाई जातो, पण काम काय आहे तिच्याकडे? तुला काय करायचंय ते? आणि बघ, तिला मागच्या दारानं चुलीजवळ घेऊन ये आणि यातलं शिकलेलं काय बी कळू दे नको. हा, जा. अरे तू कारण सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं कळणार तू शर्ट का घालत नाहीस ती? आमचे आबरू हलवायला दुसरं काय? मी घालवली व मी कवा घालवली? मग काय ठेवली आहेस? हाय का आता? मी काय तर केलंय का नाना? बघा बघा कसा बोलतोय ते. बापू बापू शांत व्हा बापू, मी बोलतोय ना त्याच्याशी. रावल्या सांग बर, तू का शर्ट घालत नाहीस? अरे तू जर बोललाच नाहीस तर आम्हाला कसं कळणार? ए रावल्या, अरे सांग की का घालत नाही शर्ट? स्टाईल आहे होय, ही स्टाईलच आहे माझी. कसल्या स्टाईली करतोयस? हे रावल्या, स्टाईल करायला ऋतिक वाणी सलमान वाणी बॉडी असती तर ठीक आहे, पण हे असं गावात नाही हिंडायचं म्हणजे? हा, अरे जरा बापाच्या तोंडाकडे बघ. हा, पाक त्याचा मनोज कुमार झालाय मजी. अरे म्हणजे तोंडावर हात ठेवून त्यांना गावावर हिंडायला लागतंय. गावात तोंड टाकायला जागा ठेवलीच का त्यांना? त्यांच्याकडे बघून त्यांची तरी लाज राखल्या का जरा? आता मी नाही शर्ट घातलं तर त्यांना काय होतंय? बघा बघा कसं बोलतोय ते. शांत व्हा बापू. रावल्या, तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय रे? तू का नाही शर्ट घालत? ते काय आहे नाना, म्हणजे हा, मी शर्ट घातला की माझा कॉन्फिडन्स जाते. अरे जळला तुझा कॉन्फिडन्स. बापू, माझ्या कॉन्फिडन्सला काय म्हणायचं नाही. बापू अहो शांत व्हा तुम्ही. अहो नाना नको केलंय मला यानं. लोक जाता येता विचारते तुमचं पोरग शर्ट का घालत नाही म्हणून. काय सांगू त्यांना? अरे आपण काय शहरातली माणसं आहे का? आणि गावातली माणसं नावं ठेवतात हे बी कळणार. मी बोलतो त्याच्याशी. तुम्ही लाग बोलालो, पण तो ऐकणार आहे का? ऐकल ऐकल बापू. हे बघ राहुल्या, शर्ट घातल्याने कॉन्फिडन्स जातो असं काय बी नसते. अरे हे सगळे नुसते अंधश्रद्धा आहे रे. तसं असतं तर गावातली सगळी लोक बिना शर्टाची फिरली असते की. तू घाल शर्ट, बघू आपण काय होते. आम्ही काय सांगतोय ते पटतंय ना तुला? हो नाना. मग आता घालणार ना शर्ट? नाही नाना, मी नाही घालणार शर्ट. ए रावल्या, घाल बघू शर्ट, बघू काय होतंय. आपण घाल तू शर्ट. नाही, मी नाही घालणार. अरे आम्ही सांगतोय म्हणून तरी घाल. नाही नाना. अरे घाल की. मी नाही घालणार. अरे घाल की. नाही नाही घालणार? अरे तुझा बाप बी घालील शर्ट. घाला की मग. पण मी नसतो घालत शर्ट. बघितलं बघितलं कसं बोलतोय कार्ट ते. नमस्कार नाना. रामकृष्ण. काय मीटिंग बिटिंग चालू आहे काय? नाही भैया, मीटिंग कसली, हे आपलं असंच. नाही नाही, तसं असेल तर येतो नंतर. नाही नाही, बोल की. नाना काय एक मस्त कल्पना डोक्यात आली. म्हणजे गावच्या दृष्टीने ती चांगलीच आहे. चांगली आहे का वाईट हे तुम्ही ठरवा. आता काय कल्पना आहे डोक्यात? नाना, आजकाल गावात मुलींना लई त्रास व्हायला लागला. कसला त्रास? आपल्या गावात मुलींना त्रास होईल असं कुठं कोण वागते? अहो नाही नाना, होतो त्रास, मला माहिती ना.
कर रावल्या नाही म्हणजे गावात होत नसल बाहेरनं तर होतो ना. होय होय. नाही भैया, पण आपण नेमकं काय करायचं त्याच्यावर? म्हणजे नाही आपण नाही का त्याच्यावरती ते टॅलेंट सांग. हा म्हणजे काय जितो काका, आपल्या गावातल्या मुली शिक्षणासाठी बाहेर जातात, तिथे त्यांना कोणतं रोड रोमिओ लफंगे त्रास देतात. तो आपण टाळू शकत नाही ना. पण आजकाल त्यांची मजली एवढी वाढली की ते डायरेक्ट आपल्या गावातच यायला लागले. आता आपल्या गाव के लड़कियों को कोई छेडणार तर ते आपल्या भैयांना सहन नाही होणार ना. म्हणून आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. पण आपण काय करायचं? त्यावरच उपाय म्हणून भैयांनी टोले नाका काढायचं ठरवलंय. टोले नाका? टोले नाका टोले नाका म्हणजे टोले नाका इथं स्पीड ब्रेकर. म्हणजे काय, गाव बाहेरचे पोरं गाव होते त्यात गिरट्या घालून जाते. त्यामुळे होतं काय, गावचं हे बिघडतं वातावरण. त्यासाठी हा उपाय शोधून काढला. नाही बरोबर आहे, पण भैया नेमकं टोले नाका म्हणजे काय ते नाही समजलं. जितू शेठ, नेमकं टोले नाका म्हणजे ते टॅलेंट. जितू काका, टोले नाका म्हणजे काय? पूर्वी कसं गावाला एक वेस असायची, तशीच एक वेस आपण रोड रोमिंना व्यसन घालण्यासाठी तयार करणार आहोत. नाही मला नेमकं कळलं असं सांग बघू. नेमकं ना त्याचं काय, तुम्ही या ना बसा, तुम्हाला बसूनच सांगतो या. कसं आहे टॅलेंट, जरा नीट समजून सांग की. सांगतो. तुझी आयडिया चांगली आहे, पण गावातल्या लोकांना ह्याचा त्रास होणार नाही ना? कसला त्रास आलाय? ही गाव बाहेरची पोरं आपल्या गावात येतात, हा गावातल्या पोरींना त्रास देतात, त्यांना आळा घालायला नको का? भैया म्हणतोय ती बरोबर आहे, माझा सपोर्ट आहे त्यांना. आणि अजून एक ना, तुम्हाला अख्खा गाव मानतो, तुमचं घर एवढं शांतता प्रिय, हा पण काही लोक इतर रस्त्यावरतून जाताना हॉर्न वाजून त्या घराची शांतता भंग करतात. अरे भैया चालायचं तेवढे. तू शेट नाही चालणार अजिबात. आता मग काय करायचं, लोकांचा हॉर्न काढून घ्यायचं का आपण? नाही जे तू शेट, आपण तुमच्या घराबाहेरचा रस्ता सायलेंट झोन करायचा. सायलेंट झोन? हा म्हणजे कसं आहे, रोडवरून जाताना इथं कोणी हॉर्न वाजवायचा नाही, आरडाओरडा करायचा नाही, म्हणजे सगळं बंद करून जायचं, सगळं काही शांततेत करायचं. पण आमचंच घर का? सुरुवात तुमच्या घरापासून करायची, हळूहळू अख्खं गाव सायलेंट करणार आहे, म्हणजे अख्ख्या गावात शांतता पसरवणार आणि तुमच्या हस्त्याचं उद्घाटन करून आणा. हा म्हणजे पत्रकारांना पण सांगितले, हा गावातले सगळे येणार आहे, तुम्ही पण या, घरच्यांना सगळ्यांना घेऊन या. शीतल तुम्ही पण या. येते की. ना येऊ का? या उद्या उद्घाटनाला येतो. रामकृष्ण. चला चल रावले. शीतल मगाशी मंगळसूत्राची चौकशी करत होती, त्यात हा हर्षवर्धन सुद्धा सारखा सारखा घरी येतोय. नेमकं काय चाललंय हे कळायच पाहिजे.